पांढरकवडा नगरपालिकेत शिवसेनेचा झेंडा फडकला। 7ही विषय समित्यांवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व। पांढरकवडा नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती व उपसभापतींच्या निवडीसाठी दिनांक 19 जानेवारी सोमवार रोजी पार पडलेल्या विशेष सभेत शिवसेनेने शिंदे गट जोरदार राजकीय ताकद दाखवत 7ही विषय समित्यांची सभापती पदे आपल्या ताब्यात घेतली। या ऐतिहासिक निवडीनंतर पांढरकवडा नगरपालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता अधिकृतपणे प्रस्थापित झाली आहे। दुपारी 2 वाजता झालेल्या या सभेत जाहीर झालेल्या निकालात सार्वजनिक बांधकाम विषय समितीच्या सभापतीपदी नगरसेवक प्रफुल्ल जिद्देवार, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी सविता गटलेवार, स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी गणेश धुर्वे, पाणी पुरवठा व जलनिसारण समितीच्या सभापतीपदी आतिश चव्हाण, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी शैलीन सबरीन खान, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाग्यश्री कडू यांची निवड करण्यात आली। तसेच उपसभापतीपदी जयश्री शेंडे यांची निवड झाली। ही घवघवीत यशस्वी निवड शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचा आणि नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचा स्पष्ट पुरावा आहे। या विजयाचे श्रेय पालकमंत्री श्री संजय राठोड, खेतानी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सलीम भैया खेतानी, जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार, जिल्हा प्रमुख राजूदास जाधव, जिल्हा समन्वयक श्री साजिद शरीफ, तालुका प्रमुख राकेश नेमणवार, शिवसेना नेते श्री मोहसिन भाई काजी यांच्या सक्षम मार्गदर्शनाला देण्यात आले। याशिवाय नगरपरिषद उपाध्यक्ष व शिवसेना नेते श्री आतिश चव्हाण यांना पाणी पुरवठा व जलनिसारण समितीचे पदसिद्ध पद देण्यात आले असून शहराच्या मूलभूत सुविधा व जलव्यवस्थापनावर शिवसेनेचे ठोस नियंत्रण अधिक बळकट झाले आहे। या निवडीनंतर शिवसेनेचे नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नगरपरिषदेच्या माध्यमातून रस्ते विकास, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, महिला व बालकल्याण या सर्व क्षेत्रात गतिमान व लोकाभिमुख कामे केली जातील असा ठाम निर्धार नवनिर्वाचित सभापतींनी व्यक्त केला। प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय देत पांढरकवड्याच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध राहणार आहे। शिवसेना शिंदे गट पांढरकवडा। स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज, स्थानिकांसाठी।